शिक्षक अविनाश बंगळे सर, यशाचे राजमार्गाचे संचालक यांचा सत्कार माननीय श्री आमचे बाळेचे शिक्षक सिटी पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर राजाराम ज्युनियर कॉलेज केमिस्ट्री विषय शिक्षक अनिल पवार सर यांचा सत्कार शाश्वत कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तुम्ही कंटिन्यू त्यानंतर आमच्या ट्युशनचे फिजिक्स विषय शिक्षक श्याम माळे सर यांचा सत्कार रितेश सावंत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर राजाराम ज्युनियर कॉलेजचे गणित विषय शिक्षक निपुण पवार सर यांचा सत्कार आदेश कटकणकर यांनी करावा. त्यानंतर फिजिक्सचे शिक्षक संकेत पवार सर आणि टाळ्या आमचे ट्युशन मधले बायोलॉजीचे सर सिटी पवार सर यांचा सत्कार प्रणाली यांनी करावा अशी मी विनंती करते. आणि युनिव्हर्सल सायन्स अकॅडमीचे सर्व म्हटलं तर चालेल आमचे गाडगे सर यांचा सत्कार प्रतीक्षा हटारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतीक्षा संपूर्ण भारतभर हा अभिमानाचा दिवस आहे. आज रामानुजन यांचा वाढदिवस आहे. त्यांनी फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही तर त्यांनी फॉर्म्युले किंवा थेरम दिले. या थेरम आणि फॉर्म्युलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. असाच एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छिते. एकदा रामानुजन हे इंग्लंडला गेले होते आणि गेल्यानंतर त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि दाखल केल्यानंतर नामवंत गणितज्ञ जे हार्डी त्यांना भेटण्यासाठी एका मोटार गाडीतून गेले आणि त्या मोटार गाडीचा नंबर होता 1729 आणि ते हार्डी रामानुजनला सांगत होते की 1729 हा नंबर मार्क बोललेला खूप वाईट आहे. तर रामानुजन म्हणाले की सर असे काही नाही, 1729 हा नंबर बोलले नाही तर तो खूप चांगला आहे. तर त्यांनी सांगितले की 1729 ही संख्या दोन वेगवेगळ्या गणांच्या बेरजेने येणारी लहान संख्या आहे. तर त्यांनी असे सांगितले की 12चा गुण आणि 1चा गुण बरोबर 1729 आणि 10चा गुण आणि 9चा गुण बरोबर 1729. परत 1729 या संख्येला असे म्हटले जाते की भारतीय रामानुजन परत असे म्हणू लागले. थँक्यू.
शोध श्रीमद भगवद्गीता वाचून लावण्यात आलेली. श्रीमद भगवद्गीता वाचून लावण्यात आलेली. त्यांचा मृत्यू 26 एप्रिल 1920 तारखेच्या योगाने आंतरराष्ट्रीय फिल्म ट्रायबलमध्ये झाला. त्यांनी फिल्मचा शोध असेल, त्यांनी बरेच असे शोध लावले आणि त्यांच्या जवळजवळ 3 वेळा असं सापडलं की त्याचा शोध लावलेले दिसले आणि जवळजवळ त्यांनी 90% शोध पाठीवर लिहून काढण्यात आले. ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. म्हणजे आज गणित सराबद्दल बोलावंच वाटतं की रामानुजन हे एक थोर विचारवंत, शरीराने अतिशय नाजूक पद्धतीचे, एकदम नाजूक आणि त्यांचं गणितावर अत्यंत प्रेम आणि गणित म्हणजे शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी त्यांची जी धडपड होती, त्याचा जो प्रयत्न होता तो एक अतोनात वेगळाच होता. आणि रामानुजन जेव्हा लहान होते तेव्हा रामानुजनाला घरामध्ये किंवा बाहेर माणसांमध्ये बसायला आवडत नव्हतं. तर रामानुजनाला देवळामध्ये, मंदिरामध्ये एक निमगिरी नावाची देवी होती, त्या देवीच्या मंदिरात ते बसायचे आणि लहानपणी त्यांचे म्हणजे 9वी मध्ये म्हणजे 9 वर्षाचे असताना म्हणजे साधारणतः तिसरीच्या वयामध्ये त्यांचं ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती पूर्ण कंप्लीट झालं होतं. आजही 11-12च्या मुलाला सुद्धा ट्रिग्नोमेट्री जमत नाही. खरं रामानुजन यांनी अवघ्या 9व्या वर्षी त्यांचं ट्रिग्नोमेट्री चांगलं पक्क झालं होतं. आणि रामानुजनला फारच गणिताबद्दल जिद्द असेल. त्यांचं बरेच वेळा म्हणजे आता 10वी पर्यंत कसं तरी ढकलपास गाडी असं थोडक्यात म्हणजे तिथपर्यंत 10वी पर्यंत त्यांचं कसं विषय निघाले. पण नंतर 11-12मध्ये त्यांचा कित्येकदा तरी इंग्लिश विषय गेला, कित्येकदा तरी वेगवेगळे विषय गेले आणि त्यांना परिस्थितीमुळे उच्च माध्यमिक शिक्षण घेता आलं नाही. मग त्यासाठी रामानुजन नेहमी गणिताचं पुस्तक काहीतरी घेऊन गणित विषयाचं काहीतरी घेऊन बसायचे. मग आई वडिलांना वाटलं की पोरगं आपलं बिघडायला लागले, पोरगं बिघडायला लागले आपलं. मग त्यांना वाटलं की आपण आता त्याचं लग्न करून टाकूया. एकदाशी लग्न करून टाकलं की मग आपल्या संसारात जुळून जाईल आणि मग गणितावरच त्याचं एवढं जे विलक्षण लक्ष आहे ते थोडं कमी होईल आणि पोरगं प्रपंचाला लागेल. म्हणून त्यांचं लग्न करण्यात आलं. परंतु लग्न केल्यावरही रामानुजन यांनी कुठल्याही पत्नीचे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या गणितावरचे निरंतर प्रेम तसेच जिवंत ठेवले. आता रामानुजन मोठा झाला होता. रामानुजन जेव्हा 11-12मध्ये सगळं म्हणजे विध्वस्त झालं होतं आणि परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणही घेता आलं नाही त्यांना. आणि योगायोगाने त्यांचं म्हणजे त्यांनी जे सुरावले गेले होते, जे नियतकालिके लिहिली होती ती बऱ्याच वेळा विस्तारित करण्याचा प्रयत्न केला. परंतु विस्तारित करत असताना त्यांना कित्येक जणांच्या लोकांचा अपमान सहन करावा लागला. लेविस नावाचा एका शास्त्रज्ञाने तरी त्यांचा घोर अपमान केला आणि त्यांचं जे नियतकालिक लिहिलेलं होतं, रामानुजनला उच्च माध्यमिक शिक्षण नसल्यामुळे त्यांनी आपली गणितामध्ये स्वतःची पद्धत निर्माण केली होती आणि ती स्वतःची पद्धत इतरांना समजत नव्हती. मग 1917मध्ये त्यांचं पहिलं नियतकालिक प्रसिद्ध झालं आणि पहिलं नियतकालिक प्रसिद्ध झाल्यावर त्यांना शेषू नावाचा त्यांचा जो मित्र होता त्या शेषूने सांगितले की हार्डी नावाचा एक हुशार शास्त्रज्ञ आहे आणि हार्डीला तुझ्या गणिताचं नेमकं काय आहे, तुझं गणित काय आहे ते समजेल, हार्डीकडे जा. मग हार्डीने जेव्हा नियतकालिक लिहायला सुरुवात केली तेव्हा रामानुजन म्हणाले की माझं म्हणजे गणितही म्हणजे असं गणितावर माझं अतोनात प्रेम आहे. परंतु उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यामुळे माझी बऱ्याच वेळा पद्धत चुकली. अनेकांनी माझा अपमान केला. हार्डीला हे वाचतात, हार्डीला वाटलं की येडा कॉपी करून सांगतोय सगळ्या लोकांची, कुणाची कॉपी करतोय. परंतु थोड्या दिवसांनी जेव्हा त्यांचा मित्र आणि ते एकत्र बसले तेव्हा जे झिटा फंक्शन होतं, इंग्लंडमध्ये जे झिटा फंक्शन होतं त्या झिटा फंक्शन पर्यंत रामानुजन पोहोचलेला होता. म्हणजे बघा किती विलक्षण बुद्धी. आणि त्या विलक्षण बुद्धीला म्हणतात ना, खऱ्या गुरुशिवाय त्या विद्यार्थ्याची, एखाद्या शिष्याची खऱ्या गुरुशिवाय इतर कोणालाही पारख नसते. म्हणतात हिऱ्याची पारख हा जोहरीच करू शकतो, इतरांना त्याच्या किमतीची काहीच पडलेली नसते. मग हार्डीच्या मार्गदर्शनाने रामानुजनला प्रत्येक वेळी हार्डीचं मार्गदर्शन मिळालं आणि हार्डीचं मार्गदर्शन
वातावरण होतं आणि थंड वातावरणात त्यांना म्हणजे कसं भारतीय लोक आणि ते विशेषतः माळकरी होते, त्यांना म्हणजे असं बायोलॉजी हा विषय तर मुळीच आवडत नव्हता. बायोचा पेपर होता आणि बायोच्या पेपरमध्ये क्वेश्चन आला होता व्हॉट इज मेंट बाय डायजेशन. तेव्हा त्यांनी काय उत्तर लिहिलं की आम्हाला हे डायजेस्टच झालं नाही. इतक्या लांबपर्यंत त्यांनी असे उत्तर दिल्यावर आता शिक्षकांनी काय केलं असेल ते पुढचा विषय. आणि त्यानंतर ना ते कसं झाल्यानंतर ना मग रामानुजन हार्डीच्या मार्गदर्शनाखाली रामानुजनचं बरेच कल्याण झालं. बरेच म्हणजे रामानुजन पहिल्यांदा स्टेप लिहायचा, म्हणजे आपल्याला कसं असतं पहिल्यांदा गिवन लिहायचं, गिवनच्या खाली वी नो दॅट म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि पुट करून मग आन्सर काढायचं, ते डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचे आणि आन्सर काढायचे. वर गिवन काय दिलंय, कुठला फॉर्म्युला लागला, काहीही नाही. पहिले 8 स्टेप आहेत आणि पहिल्या 4 सगळ्या गाळायच्या आणि खालच्या 4 लिहायच्या. म्हणजे इतकं त्यांचं ज्ञान विलक्षण होतं, पण ते लोकांना वेडापाना वाटायचा. पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते की शाणे इतिहास घडवत नसतात, येडे इतिहास घडवतात पण शाणे वाचतात. हे आजचं वास्तव आहे. त्या विद्यार्थ्यांचं स्वतःचं मनोगत झाल्यानंतर मी प्राध्यापक आणि सरांना श्याम पाळी सर स्वतःचं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर, सर्वप्रथम धन्यवाद. आणि मनोगत व्यक्त करण्या अगोदर मी तुमची सगळ्यांची माफी मागतो, कारण की माझ्याकडे जी शब्दसंपदा आहे कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं मन दुखावलं जातं, त्यासाठी अगोदरच मी माफी मागतो. आता तुम्ही सगळ्यांनी जन्म कधी, मृत्यू कधी, रामानुजनचं कार्य हे सगळं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. परंतु माझ्यासमोर प्रश्न हा आहे, थोर शास्त्रज्ञ असतील, थोर महापुरुष असतील, ह्या सगळ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या का कराव्या, त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांच्या समोर का साजरा कराव्या. तर रामानुजन यांचं पूर्ण कार्य आणि विद्यार्थी दशा आपल्याला याच्या बरोबर काहीतरी संबंध जोडता येईल. ठीक आहे. ज्या वेळेस ते भारतामधून इंग्लंडला जाणार होते त्यावेळेस त्यांना ज्या काही अडचणी आल्या, काय अडचणी आल्या, त्यावेळेची अशी मान्यता होती की जर का तुम्ही समुद्राच्या पलीकडे गेला तर धर्म बुडवतो, बरोबर आहे. त्यामुळे त्यांना तिकडे जाण्यासाठी उशीर झाला. म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून आपल्या जीवनाबरोबर काय जोडता येईल, तर आपल्या प्रगतीसाठी एखादी रूढी जर का मोडावी लागली, लक्षात घ्या मी फक्त प्रगतीसाठी सांगतो, जर का तोटा होणार असेल तर त्यासाठी एखादी रूढी मोडू नका. पण जर का तुमची प्रगती होणार असेल, शैक्षणिक प्रगती होणार असेल तर एखादी रूढी मोडायला काय हरकत नाही. त्याचबरोबर तिकडे गेल्यानंतर असं सांगण्यात आलं की त्यांना क्षयरोग झाला, कारण की त्यांना जेवढी एनर्जी पाहिजे होती, आता आपण सांगतो थर्मोडायनॅमिक्स मध्ये, ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे, एनर्जी पाहिजे, तुमची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट पाहिजे, परंतु ती एनर्जी घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी बाहेरून घ्यावं लागेल. ठीक आहे. तिकडं जर का तुम्ही तिकडचा आहार पाहिला तर जास्तीत जास्त मांसाहार, कारण की तुम्हाला जास्त प्रोटीन मिळालं पाहिजे, जास्त कॅलरीज मिळाल्या पाहिजे. परंतु इकडं आपल्याकडं असे संस्कार झाले की मांसाहार करणं पाप आहे. आता आपली जर वातावरण पाहिलं, भारताचं वातावरण जर पाहिलं आपल्या देशात, तर वातावरणानुसार तुमच्या परिधान करण्याचे जे काही कपडे असतील, जे भोजन असेल ते सगळं ठीक आहे. परंतु ज्या वेळेस आपण एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातो तर जसा देश आहे तसा वेश करावा. ठीक आहे. म्हणजे जसा देश तसा वेश, म्हणजे आपल्याला सुद्धा ज्यावेळेस आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ तर परिस्थितीशी मिळत आपण घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या चरित्र वाचल्यानंतर किंवा आतापर्यंत आपण जे पण काही विचार मंथन केलं त्याच्यामधून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या प्रगतीसाठी आपल्याला जे पण काय स्वतःमध्ये बदल करायचे आहेत ते केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जो प्रश्न मी विचारला त्या प्रश्नाचं मीच उत्तर देतो की थोर पुरुष असतील, महापुरुष असतील, संत असतील, गणितज्ञ असतील, शास्त्रज्ञ असतील, ह्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या का साजऱ्या कराव्या, कारण की आपल्याला त्यांच्यामधून प्रेरणा मिळाली पाहिजे. एक उत्सव म्हणून ते साजरं करणं फार चुकीचं आहे.
पण आपण त्याच्या उलट करतोय, प्रेरणा घेत नाही. लक्षात येते का? त्यांचे विचार डोक्यामध्ये घेत नाही. ज्या वेळेस आपण माध्यमिक शाळामध्ये, उच्च माध्यमिक शाळामध्ये शिकवण्यासाठी उभा राहतो, त्यावेळेस 100 मधला एक तरी विद्यार्थी असा विचारतो, सर सगळे ते युरोपचेच का आहेत? आमचे अल्फाबेट ग्रीकच का आहेत? डेन्सिटीसाठी आम्ही रोज का घेतो? बरोबर आहे. सायंटिस्टचं नाव न्यूटनच का आहे? पाटील, देशपांडे, माळी, कोळी असा का नाही? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. लक्षात येते का? ठीक आहे. जर का तुम्ही कोणते लॉ पाहायला गेला, फॅराडेज लॉ आहे, ठीक आहे, मग आपण त्यावेळेस पाठीमागे होतो. त्या लोकांनी जे पण काही काम केलं ते काम आपण पुढे चालूया, त्या हिशोबाने आपण अभ्यास करूया आणि आपल्या पुढल्या नवीन येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवूया. ठीक आहे. म्हणजे पाठीमागच्या 200 वर्षापूर्वीचा आदर्श ठेवण्यामध्ये आणि आता चालूचा आदर्श ठेवण्यामध्ये त्याच्यामध्ये खूप सारा अंतर आहे. जर का आमच्या पिढीच्या समोर, माझ्या समोर जर एखादा सायंटिस्ट असेल तर मला फार छान वाटेल. पण आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. आपल्याकडं आपण ज्याला महत्व द्यायला पाहिजे त्याला महत्व देत नाही आणि ज्याला महत्व द्यायला नको आहे त्याला जास्ती महत्व देतो. ठीक आहे. IITचे सायंटिस्ट डॉक्टर शरण, ज्यांनी नॅनो कार्बनवरती खूप सारं संशोधन केलं, गेल्या वर्षी सोलापूरला येऊन गेले. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा डॉक्टर शरण सोलापूरला येऊन गेले. पण जर का एखादी सिने आली, तिचं नाव काही असेल, गेल्या वर्षी कोरोनाच्या अगोदर मुंबईला येणार होती, ठीक आहे, किंवा एखाद्या सिरियल मध्ये अभिनेत्री, त्यांना 4 बाउन्सर घेऊन यावं लागलं, एवढे प्रेक्षक त्यांच्याकडे. ठीक आहे. सैराट मध्ये अभिनेत्री इकडे आली होती, लोकांनी तिच्या गाडीच्या काचा फोडल्याने घरला घेऊन गेले प्रसाद. ठीक आहे. म्हणजे आपल्या तरुणांकडे वैचारिक क्षमता कमी होत चालली. ती वैचारिक क्षमता परत निर्माण करण्यासाठी आपणाला ह्या महापुरुषांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील, ह्या साजऱ्या करून त्यांचे जे विचार आहेत ते सांगणं गरजेचं आहे. इथून माझे विचार मांडण्याची मला परवानगी दिली त्यासाठी धन्यवाद. मी अविनाश बंगाळे. माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि जॉबला मी दिल्लीला होतो. इम्पिरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनियर्स मध्ये होतो. मग तिथे काय जॉब मध्ये तिथे काय होतं, एक इव्हेंट टाइम म्हणजे गाड्या वगैरे बनवायच्या, म्हणजे विद्यार्थ्यांना बनवायच्या, ते चॅम्पियनशिप होतं. आणि मग गाड्या वगैरे बनवल्या की त्याचे रेसिंग व्हायचे, पुन्हा ते टेस्टिंग व्हायचं, पुन्हा त्यातून एक रिझल्ट द्यायचे कुठली गाडी चांगली बनवलेली आहे. मग त्यामध्ये मी जॉब केला होता. मग त्यांचं कसं होतं की वर्षातून 2 टाइम इव्हेंट व्हायचे. मग ते वेबसाईट वगैरे काढायला शिकवले होते वगैरे. नंतर प्रत्येक शाळा कॉलेजवरती जाऊन त्यांना हे आपलं प्रेझेंट करायचं, आपली चॅम्पियनशिप कशी आहे वगैरे. मग त्यामध्ये मी जॉब केला होतो. आणि ज्यावेळेस मी जॉब करायला लागलो त्यावेळेस वेबसाईट कशी काढायची हे शिकलो होतो. आणि आता सर बोललेच की आपण ज्यावेळेस एखादं काम करतो किंवा एखादं पुस्तक वाचतो त्यातून खूप शिकण्यासारखं असतं. मग त्याप्रमाणे ज्यावेळेस मी ते जॉब लावलो त्यावेळेस वेबसाईट काढायला शिकलो, प्लस HTML, जावा, पायथन या गोष्टी मी शिकलो होतो. मग आता ज्यावेळेस मी दिल्ली सोडलं त्यावेळेस मग आता इकडे आल्यावरती काय करायचं, त्यावेळेस मग मी स्वतःची वेबसाईट डेव्हलप केली. मग त्यावेळेस माझ्याकडे टेक्निकल नॉलेज होतं. त्यावेळेस हायटेक आयडिया म्हणजे टेक्निकलसाठी प्रोजेक्ट वगैरे मी त्यावरती बनवून टाकायचो. मग ज्यावेळेस मी म्हटलं आता आपण स्पर्धा परीक्षेकडे वळावं तर ठीक आहे म्हटलं. मग मी नोट्स वगैरे काढत होतो. नोट्स काढत असताना मग मुलं म्हणायचे की नोट्स मला दे वगैरे. मग ठीक आहे म्हटलं, मी एकाला द्यायचो, दोघांना द्यायला लागलो. मग असे 2-3 जण मागायला लागले. मग ठीक आहे म्हटलं, ते परवडतं. पण 10 लोक मागायला लागल्यावर मला वाटलं की आता आपल्याकडे पण एक वेबसाईटचं नॉलेज आहे, मग आपण वेबसाईटवर अपलोड करत जाऊ. मग मी वेबसाईटवर अपलोड करायला लागलो. मग वेबसाईटवर अपलोड केली आणि मग जवळपास महाराष्ट्रातून आता सध्या 12,000 विद्यार्थी आपल्या यशस्वी राजमार्गाला जॉईन झाले. मग मी विचार केला की आता एक आपण काहीतरी करतोय, मग ह्याला एक युनिक नाव असलं पाहिजे. मग युनिक नावासाठी मग मी यशाचा राजमार्ग हे नाव मग ठेवलं, म्हणजे ते युनिक ठेवलं. आणि आता जवळपास 12,000 विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत जवळपास महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून 36 जिल्ह्यातून आता विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. मग ह्या गोष्टीमध्ये विचार करताना आपण फक्त एवढा विचार करायचा की जिथं आपण आहोत तिथं आपल्याला शिकण्यासाठी खूप काही मिळतं. मग कुठे असो, जॉबला असो, पुस्तक असो वगैरे खूप. आता स्पर्धा परीक्षा निवडताना आपण का निवडायची हा पण आपण विचार केला पाहिजे. आता प्रायव्हेट जॉबमध्ये आणि सरकारी जॉबमध्ये काय फरक असतो हा सुद्धा तुम्हाला
याचं पण महत्व तुम्हाला कळलं पाहिजे. तर सरकारी जॉब म्हटलं की फ्युचर आपलं सेफ असतं नेहमी, आणि प्रायव्हेटमध्ये असलं तर फ्युचर म्हणा किंवा आपलं पेन्शन पर्यंतच आपण ते हे करू शकतो. जोपर्यंत आपल्याकडे नॉलेज आहे तोपर्यंतच खाजगीवाल्या वगैरे ते टिकतो आपण. जर अपडेट नाही झालं तर ते अपडेटेड लोक येऊन लगेच ते आपल्याला ते रिमूव्ह करू शकतात. म्हणजे जॉबची सिक्युरिटी नसते तिथे, आणि आपलं फ्युचर म्हणा किंवा आपलं जे सगळं काय आहे ते सरकारी नोकरीमध्ये असतं. आता समाजामध्ये जर बघितलं तर सरकारी जॉब जर असेल मग तो शिपाई का असताना एक बघण्याचा दृष्टिकोन असतो त्यांच्याकडे की हा सरकारी आहे. तसं खाजगीमध्ये म्हटलं की थोडं प्रायव्हेटायझेशन बघितलं जातं. मग त्यामुळे मुलं आता सध्या सगळीकडे आहे ते सरकारी जॉबकडे वळत आहे. मग आता सरकारी जॉब मिळवण्यासाठी मी म्हटलं आता सर मला बोलले की काय वगैरे गायडन्स वगैरे असेल तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी मुलांना वगैरे सांगतो म्हटलं. कोणती पण निवडणूक असणार, निवडणूक झाली की लगेच समजतं की कोण जिंकलं, आणि जिंकल्यावरती तो मॅक्सिमम किती दिवस टिकतो तर 5 वर्ष टिकतो. पण एखादा सरकारी जर नोकरी लागली तर तो शेवटपर्यंत रिटायरमेंट होईपर्यंत तो जॉबला असतो. प्रशासकीय अधिकारी म्हणतात त्याला. मग ते मिळवण्यासाठी आपण अभ्यास कसा केला पाहिजे यासाठी तुम्हाला एक ग्राफ सांगू तुम्हाला. तर कोणता का असणार स्पर्धा परीक्षा, मग ते तुम्ही 11वी 12वी असणार एक 4 स्तंभ असतात नेहमी. पहिला जो असतो तो आपला सिलेबस. तर सिलेबस मध्ये तुम्ही एक विचार केला पाहिजे की आपल्या नक्की परीक्षेसाठी काय करायचं आहे. नाहीतर आपण सिलेबस सोडून जर दुसरीकडे गेलो तर आपला तो टाइम वेस्ट असतो, आणि टाइम वेस्ट झाला तर आपण सिलेबस व्यतिरिक्त वाचतोय मग पेपरच्या वेळेस वगैरे आपण ते उपयोगच होत नाही. पुन्हा दुसरी गोष्ट असते म्हणजे नियोजन. नियोजनला आता आपण समजा एक इतिहास वाचायला घेतलं समजा, आणि इतिहास आपण किती दिवसात संपवणार, किंवा फिजिक्स असेल तर किती दिवसात संपवणार, त्यामध्ये कोणकोणते चॅप्टर किती दिवसासाठी किती तासासाठी करायचे. जर आपण जर शेवटपर्यंत जर फिजिक्स वाचत बसलो तरी चुकतं. त्यासाठी आपण पर्टिक्युलर टाइम दिला पाहिजे. आता एक्झाम जर समजा आपले पुढच्या महिन्यात असेल तर प्लॅनिंग आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. जवळपास आठवड्यापर्यंत आपलं प्लॅनिंग परीक्षेच्या आठवड्याच्या आधीपर्यंत प्लॅनिंग पूर्ण पाहिजे. नाहीतर आपण जर पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत जर अभ्यास करत बसलो तर आपण काय वाचले ना रिव्हिजनसाठी ना क्वेश्चन पेपरसाठी टाइम मिळत नाही. त्यामुळे आपलं अनसक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त असते. तिसरा जो आहे तो स्तंभ म्हणजे आपली रिव्हिजन. आता एक सर्वे करण्यात आला, त्याच्यामध्ये काय होतं की आपण जर दिवसभर वाचलं तर मॅक्झिमम त्यातले 40% हे संध्याकाळपर्यंत लक्षात राहतं. आणि हे जर समजा तुम्ही आठवड्याने किंवा 1 महिन्याने जर वाचलं तर त्यातले फक्त 20% लक्षात राहतं. 20% मध्ये फक्त काय येतं, चॅप्टरची नावं आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचे पॉईंट्स असतात ते म्हणजे हे तेवढंच लक्षात राहतं. मग रिव्हिजन का करावी, तर हे आपण जे काय वाचलं ते आपल्याला पुन्हा रिमाइंड करण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस करून वगैरे हे रिव्हिजन करायचं. आता 4था पॉईंट आहे तो टेस्ट सिरीज. ज्यावेळेस आपली एक्झाम असते एक्झामच्या आधी आपण टेस्ट सिरीज म्हणजे आपण कितपर्यंत गेलो आहे हे कळणं महत्वाचं असतं. त्यासाठी टेस्ट सिरीज महत्वाची असते. मग टेस्ट सिरीज नुसार आपल्याला समजतं की आपण कुठं कमी पडतो आहे वगैरे, ते आपल्याला रीड करण्यासाठी वगैरे हे महत्वाचं असतं. आता आपण शिकतोय तर शिकताना सुद्धा आपण एक चॅप्टर घेतला वाचायला. आता आपण सरांचं उदाहरण घेऊया की सरांचा जन्म इरोडमध्ये झाला. तर इरोड हे कुठं आहे सांगू शकेल का? तमिळनाडूमध्ये कुठे? मद्रास. तर मद्रास पासून किती किलोमीटर? 400 किलोमीटर. मद्रासचं नामांकरण झालं 1996 ला. त्याचं झालं चेन्नई. ह्या गोष्टी असा अभ्यास करताना लक्षात आला पाहिजे. आणि हा प्रश्न असतो तो एमपीएससी ला असतो, युपीएससी ला असतो.
म्हणजे आपण एक बेसिक म्हणतो पण ते कोणत्या रिलेटेड आहे काय आहे हे महत्वाचं समजलं पाहिजे आपल्याला. आता त्यांचे शोध त्यांनी कोणत्या साली केले, आता हे मी म्हटल्यासारखेच मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला. आता हे मी सांगितलं त्यावेळेस मला समजलं की ते क्षयरोगाने वगैरे झाले, एक्सपायर वगैरे. त्या गोष्टी म्हणजे जिथं आपण असतो तिथं आपल्याला शिकण्यासारखं खूप काही मिळतं. आता त्यांनी टोटल किती सिद्धांत मांडले सांगू शकेल? 3021. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ह्या शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्ञान मिळत असतं, आपण घेण्याची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे. सर मॅडम 2 मिनिटं बोलू योगायोगाने सरताज मॅडम आणि शिंदे सर यांचा सत्कार म्हणूनच गेला, त्यांचा सत्कार होते आधी. तर सरताज मॅडम यांचा सत्कार लवटेने करावा अशी तुला मी विनंती करते. त्यानंतर ना शिंदे सरांचा सत्कार प्राची देवकर यांनी करावा अशी मी तिला विनंती करते. त्यानंतर ना सरताज मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथम सर्व प्रथम सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या शुभेच्छा देते. मग तो विद्यार्थी बायोचा असला तरी त्यालाही गणित विषयाच्या शुभेच्छा देते. कारण तुम्हाला माहिती आहे जरी बायो विषय असला तरी आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा गणित ह्या विषयाचा काय करतो आधी गणित विषय नाही पण बायोलॉजी आहे, तरी पण रोजच्या जीवनामध्ये गणित बेसिक आहे आपल्यासाठी. रोज त्याच्या वापराशिवाय आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या शुभेच्छा आणि प्लस म्हणजे इथे जे जेवढे शिक्षक आहेत त्यांनाही गणित दिवसाच्या शुभेच्छा, स्पेशली मॅचिंग सर यांनाही गणित दिवसाच्या शुभेच्छा. तर आज बाळांनो आपण इथं सगळेच जमलेलो आहोत. प्रत्येकाने छान मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचा दिवस आहे ते तुमचे, ते कशाचे आहेत? सगळ्यात महत्वाचं का म्हटलेलं आहे की तुम्हाला मी ज्यावेळेस शिकवत होते किंवा शिकवते त्यावेळेस मी पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं होतं की बाळांनो आता हे जे कॅल्क्युलेशन करा, किती विषय आहेत मराठी आणि इंग्रजी. तर आम्ही सायन्सचे विद्यार्थी टेन्शनच घेत नाही कारण ते फार इझी आहे. आम्हाला टेन्शन कशात असतं? मॅथ्स, बायोलॉजी, देन केमिस्ट्री आणि सगळ्यात फिजिक्स. म्हणजे खूप टेन्शन वाटतं. पण ऍक्च्युली हेही मराठी इतके सोपे आहेत पण त्याचं जर नियोजनबद्ध जर अभ्यास केला तर प्रत्येक विषय इझी आहे. मग नियोजन सरांच्या बोलण्यातून तेवढा शब्द फक्त मी ऐकला की नियोजन करायला पाहिजे. कारण आता कोरोनाचा पिरियड गेला, 11वीत होता तुम्ही त्यावेळेस. नशिबाने खूप चांगले मार्क मिळाले तुम्हाला 11वीमध्ये, 10वीच्या विद्यार्थ्यांना, 11वीच्या विद्यार्थ्यांना की 90% 95% मिळाले. पण आता सिच्युएशन काय आहे की ऑफलाईन एक्झाम द्यायची. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 2 महिन्यात नियोजन करायचं. करू शकता तुम्ही दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करू शकता. म्हणजे दिवसा झोपू शकता आणि रात्री अभ्यास करू शकता असा अर्थ होत नाही. तर तुम्ही अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं तर गेलेले जे दिवस आहेत तेही तुम्ही काय करू शकता, भरून काढू शकता. फक्त नियोजनबद्ध अभ्यास करायला पाहिजे. नुसतं अभ्यासही करून पाठांतरही करून काही उपयोग नाही. आपले सायन्सचे सगळेच विद्यार्थी काय करतात? भोकंपट्टी करतात. अभ्यास करायचा, खूप अभ्यास आहे. अभ्यासाचं खूप तुम्ही बाळू करता. पण बाळांनो अभ्यास कसा करायचा? फिजिक्स असू दे, मॅथ्स असू दे, बायोलॉजी असू दे, अगदी कोणताही विषय असू दे, ती कन्सेप्ट तुम्ही काय करायची? पहिले ती अंडरस्टँड करायची, समजून घ्यायची. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ती समजून घ्यायची आणि त्याचं रिपिटेशन करायचं. हाताखाली ती कन्सेप्ट क्लिअर करायची.
अशी मी त्यांना विनंती करते. मंचावर उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग तसेच समोरील उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग, खरं सांगायचं म्हटलं तर या भारताने या जगाला फर्स्ट क्लास नाही, सेकंड क्लास नाही, तर वर्ल्ड क्लास एक नेतृत्व देण्याचं काम सदैव केलेलं आहे. या भारताने विचारवंत नाही, कीर्तिवंत नाही, यशवंत नाही, तर बरेच असे नेतृत्व दिलेले आहे की ते नेतृत्व वर्ल्ड क्लास एक युनिक नेतृत्व या जगाला दिलेलं आहे. आणि तेच नेतृत्व म्हणजेच गणितातलं सर रामानुजन. तर मी प्रथमतः गणित दिनांच्या सर्वांना शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर रामानुजन यांच्याकडून आपण काय शिकावं, तर मी तर म्हणेल रामानुजन यांच्याकडून एक तर मॅच्युरिटी म्हणजेच काय, अभ्यास कसा करावा आणि किती वयापर्यंत करावा अभ्यास. पहा, हे जी व्यक्ती आहे रामानुजन, सर रामानुजन, हे फक्त वयाच्या 32 पर्यंतच जगले आणि शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास केलेला आहे. पहा, मॅच्युरिटी म्हणजेच काय असतं. मॅच्युरिटी या शब्दाचा अर्थ काय, एक सिंपल असं उदाहरण देतो. सर रामानुजन यांनी वयाच्या 23व्या वर्षी एक पेपर लिहिला. तो पेपर जो होता तो रिसर्च पेपर होता गणिताचा. आता गणिताचा रिसर्च पेपर लिहिल्यानंतर आपण आपल्या शिक्षकांना किंवा आपल्यापेक्षा टॅलेंट व्यक्तींना दाखवतो, परंतु त्यांनी तसं केलं नाही. तो जो रिसर्च पेपर होता, तो रिसर्च पेपर घेऊन ते पहिल्यांदा त्या मद्रासच्या कलेक्टरकडे गेले. त्या मद्रासच्या कलेक्टरकडे गेल्यानंतर कलेक्टर म्हटलं, आता सरांनी सांगितलं की कलेक्टर म्हटलं की त्याला संपूर्ण असं नॉलेज असावं, तर त्या व्यक्तीला एक प्रकारचं संपूर्ण नॉलेज होतं. त्या कलेक्टर साहेबांनी तो पेपर वाचला. वाचल्यानंतर तो पेपर एका मासिकामध्ये पाठवला आणि मासिकामध्ये पाठवल्यानंतर रामानुजनचा तो पेपर त्यामध्ये छापून आला आणि छापून आल्यानंतर त्यांना लंडनला बोलवलं गेलं. तर पहा, हे जे सायंटिस्ट आहेत ते जागतिक कीर्तीचे कसे झाले, तर पहा, ह्यांनी त्या सायंटिस्टने, रामानुजन या सायंटिस्टने बरेच असे सिद्धांत लिहिले. तर हे सिद्धांत आजकाल जे काही ब्लॅक होल आहेत त्या ब्लॅक होलसाठी सुद्धा वापरले जातात. तर या सिद्धांतामागं त्यांच्या पत्नीचा, धर्मपत्नीचा सुद्धा रोल आहे, मोठा रोल आहे. ते ज्यावेळेस लंडनला होते, जे काही त्या युरोप कंट्रीमध्ये जे काही हवामान असतं त्या हवामानामध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केला, या भारताने जगामध्ये युनिक असं नेतृत्व निर्माण केलं. परंतु हे जे व्यक्ती आहे सर रामानुजन, हे कुठं कमी पडले, कष्टाला कुठंच कमी पडले नाही. परंतु आपल्यावर ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरेने रामानुजन यांचा घात केला. क्षयरोग झाला. क्षयरोग का झाला, तर पहा, आपल्याकडे कोणाला जरी शिवलं तरी आपण काय करतो, लगेच आंघोळीला जातो. तसंच युरोपला सेकंड कुणी जरी दिली तरी साहेब काय करायचे, आंघोळीला जायचे. त्यामुळं बॉडीचं टेम्परेचर जे आहे हे कमी होऊन क्षयरोग झाला. तर दुसरी आणि रूढी परंपरा, आपल्याकडे काही मांस जर खाल्लं तरी सुद्धा काही लोक आंघोळ करायचे पहिले सुरुवातीच्या काळी. तसंच पहा, एखादा रूम मधला व्यक्ती मांसाहार करून आला, त्यांनी यांना शिवलं तरी सुद्धा ते आंघोळ करायचे. त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर जे आहे अतिशय कमी झालं. त्यांना रिटर्न भारतामध्ये यावं लागलं आणि रिटर्न भारतामध्ये आल्यानंतर सुद्धा अक्षरशः डॉक्टरने सांगितलं होतं 15 दिवस सुद्धा तुम्ही जगणार नाही. त्यावेळेस त्यांनी वही आणि पेन घेतला आणि बरेच
फॉर्म्युले डिस्कवर केले. ते फॉर्म्युले डिस्कवर केले. ते गेल्यानंतर त्यांची जी पत्नी होती, धर्मपत्नी जानकी, यांनी ते जपून ठेवल्या त्या वह्या. आणि त्या वह्या ह्या एका रिसर्च इन्स्टिट्यूटला दिल्या. त्या रिसर्च इन्स्टिट्यूटने नंतर काय केलं तर त्याच्यावर, त्या फॉर्म्युल्यावर बराचसा विचार करून या फॉर्म्युल्याचा वापर कुठं करता येतोय तर त्या फॉर्म्युल्याचा वापर कृष्णविवर, त्यालाच आपण काय म्हणतो ब्लॅक होल, याच्यासाठी केला. तर त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे, ते म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने धीर सोडला नाही पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटची मॅच असते पहा, त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ही दुसरी जी विरोधातली टीम असते ती विजयाची प्रतीक्षा करत असते. त्याच प्रकारे माणसाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विजयाची जी प्रतीक्षा आहे ते सोडता कामा नये. विजय हा शेवटपर्यंत आपलाच होणार आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तर पहा, त्यांनी जे काही फॉर्म्युला डिस्कवर केले त्या फॉर्म्युल्याचा आत्ताच्या जवळपास त्यांना जाऊन बरेच वर्ष झाले, तर त्या फॉर्म्युल्यांचा यूज हा आताच्या काळामध्ये सुद्धा होत आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे तर त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. हे फॉर्म्युले बरेच वर्ष चालणार आहे. तर सांगण्याचा उद्देश तर मॅच्युरिटी आपल्यामध्ये आली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये मॅच्युरिटी कधी येते तर खूप वेळेस एखादी गोष्ट जर आपण केली तर त्या गोष्टीवर आपला अभ्यास होतो आणि चांगला जर अभ्यास झाला तर त्या माणसामध्ये एक प्रकारची चांगली क्वालिटी निर्माण होते. तर चांगली क्वालिटी निर्माण करण्याचं काम आपण स्वतःमध्ये केलं पाहिजे. आणि जाता जाता एक उल्लेख करतोय की बरेच सायंटिस्ट हे जुन्या काळामधले प्रचलित आहेत. आता सुद्धा पहा, मेघनाथ सहा हे जे होते फिजिक्सचे पदार्थ शास्त्राचे सायंटिस्ट आहेत. त्यानंतर पहा, जे काही जीवशास्त्राचे सायंटिस्ट आहेत त्यांची सुद्धा नाव आपल्याला माहिती. त्याचबरोबर केमिस्ट्रीचे जे सायंटिस्ट आहेत त्यांची सुद्धा आपल्याला नावं माहिती. परंतु आताच्या पिढीतले सायंटिस्टची नाव आपल्याला माहित नाही. सरांनी उल्लेख केला, एक अभिनेत्री आपली मंगळवेढ्याला का कुठं, तर त्या अभिनेत्रीसाठी बघण्यासाठी तिला 400-500 गाड्या घेऊन 1000 लोक बघण्यासाठी गेले. तर आताच्या काळामध्ये पूर्वीच्या काळातला आणि आताच्या काळातला डिफरन्स काय आहे तर जे काही सायंटिस्ट आहेत ते स्वतःची प्रसिद्धी करत नाही. स्वतःची प्रसिद्धी ज्यावेळेस होईल त्यावेळेसच, सर तुम्हाला सांगतो, मी एक पेपर लिहिलाय, रिसर्च पेपर. त्या रिसर्च पेपरला लिहिण्यासाठी आमचे एक गाईड आहेत साऊथ कोरियामध्ये, ते आमच्या कॉलेजवर आले. एक रायटर किंवा एक पत्रकार आमंत्रण देऊन सुद्धा आला नाही. ही आपली दुर्दैवी परिस्थिती आहे. आपण आताच्या काळामध्ये सर्व काही फॉरेनर जे ब्रँड आहेत ते मागवून घेतोय. आपलं काहीच नको. कुणालाच वाटत नाही की आपल्या घरामध्ये शिवाजी जन्माला यावा. प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याच्या घरामध्ये शिवाजी जन्माला यावा. आणि जर आपल्या घरामध्ये जर शिवाजी जन्माला आला तर त्याची जी काय कृती आहे त्या कृतीचा ताप आपल्याला होईल. यामुळं आताचे जे काही लोक आहेत त्यांना शॉर्ट बट स्वीट दुसरीकडलं हॉटेलमधलं मागवायचं आणि घरी खायचं अशी परिस्थिती आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची जी काय शिक्षण पद्धती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आपल्याकडे रायटिंग स्किल जी आहे ती 80 मार्काची आहे, 70 मार्काची आहे, 30 मार्काची प्रॅक्टिकल स्किल आहे. खरं तर प्रॅक्टिकल स्किल 70 मार्काची असायला पाहिजे होती आणि रायटिंग स्किल 30 मार्काला द्यायला पाहिजे. परंतु मॅकॉलेने भारतामध्ये येऊन सगळ्या माणसांना शिक्षित केलं, परंतु डोकं कुठं चालवायचं हे शिकवलं नाही. तर डोकं कुठं चालवलं पाहिजे, आपण प्रत्येक गोष्टीवर विचार केला पाहिजे. एखादा पॉईंट घेतला, हा पॉईंट असाच का आहे हे शिक्षकाला विचारलं पाहिजे. त्यांच्याकडून मी एकच गोष्ट शिकण्याची आहे. ते ज्यावेळेस मास्तर ज्यावेळेस वर्गामध्ये शिकवत होते त्यावेळेस त्यांच्याकडे एवढा कॉन्फिडन्स होता की त्या मास्तरांना सुद्धा त्यांनी सांगितलं की सर हे तुम्ही जे शिकवलेलं आहे चुकीचं आहे. ते म्हणजे कसं चुकीचं आहे तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. तर या काळामध्ये सुद्धा मॅच्युरिटी शब्द जो आहे तो आणखीन लक्षात घ्या. मी सुद्धा मॅच्युअर नाही आणखीन सांगतो, परंतु मॅच्युरिटी शिकली पाहिजे. का तर
जो माणूस मॅच्युअर असतो त्याला सर्व जे यशाचे मार्ग आहेत ते लवकर भेटत जातात. तर ह्यांना यश एवढ्या लवकर का लाभलं? 32 वर्षापर्यंतच टिकला माणूस. परंतु पहा, आपल्या इथं बरेच शिक्षक आहेत, डबल विषयाचे शिक्षक आहेत. यामध्ये जर माळी सरांना जर एखादा कन्सेप्ट माळी सरांकडे समजला नाही तर दुसऱ्या सरांकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडनं समजलं नाही तर तिसऱ्यांकडे गेलं पाहिजे. हे ज्यावेळेस आपण करेल त्यावेळेस आपला स्टडी जो आहे तो डीप होणार आहे. तर सर काय केले, सरांनी कुठलाच आजूबाजूचा माणूस बघितला नाही. त्यांनी एका व्यक्तीला विचारलं, त्या व्यक्तीला नॉलेज होतं ते म्हणजे त्या मद्रासचे कलेक्टर, आणि त्यांनी तो पेपर जो आहे रिसर्च पेपर तो तिथल्या आंतरराष्ट्रीय दैनिकीमध्ये दिला आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव आज जगभर झालं. त्यांना मोटिवेशनल मिळालं लंडनमध्ये. फक्त ते अनसक्सेस का झाले तर त्यांच्यावर भारतीय रूढींचा पगडा होता, त्यामुळे ते 32 वर्षापर्यंत टिकले. ते जर टिकले असते आणखी तर ज्या वेळेस आताच्या वेळेस जे कॉम्प्युटर आहेत त्या कॉम्प्युटरमध्ये जे काय मॅथमॅटिक लॉजिकल आहे ते लॉजिक सर्व त्यांनी डिस्कवर केलं असतं. आणि आपल्याला जे काही कॉम्प्युटर डिस्कवर करण्यासाठी जो काही 30, 40, 50 वर्षाचा पिरियड लागला तो त्याच वेळेस तो सुपर कॉम्प्युटर त्यांनी डिस्कवर केला असता. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की मॅच्युरिटी म्हणजेच काय हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. अभ्यास चांगला केला पाहिजे तर त्यावेळेस तो माणूस मॅच्युअर होतो, दुसऱ्यांना प्रश्न विचारू शकतो, त्याचं आकलन करू शकतो आणि आकलन केल्यानंतरच आपल्याला एक चांगल्या प्रकारची मॅच्युरिटी येते आणि मॅच्युरिटी आली तरच आपण सक्सेस होतो. पहा, तुम्ही प्रत्येक युट्यूबवर जे काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सगळे मॅच्युअर लोकांचे आहेत, ज्यांच्याकडे बोलण्याचे स्किल आहे, खूप प्रचंड असा अभ्यास आहे, अभ्यास करण्याची क्षमता आहे. पहा, एखादा न शिकलेला माणूस सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ चांगला टाकतो तर त्याला तो व्हिडिओ बनवण्याचा अभ्यास आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आहे. मॅच्युरिटी पहिल्यांदा शिका तर तुम्हाला सर्व काही आयुष्यामध्ये येईल. मॅच्युरिटी शिकण्यासाठी खूप अभ्यास करा. आता सध्या 2च महिने आपल्याकडे राहिलेले आहेत परीक्षेचे. प्रत्येक विषयाला फक्त 5-5 दिवसच येतात. आणि सरांचा विषय, रामानुजन सरांचा विषय तर असा आहे की दररोज त्याचा सराव केल्याशिवाय तो आपल्याला पेपरमध्ये लिहिताच येत नाही. त्यासाठी गणिताचा दररोज सराव केला पाहिजे. तर आपण जर आजपासून जर ठरवलं गणिताचा दररोज आपण जोपर्यंत मॅथचा पेपर होत नाही तोपर्यंत जर आपण गणिताचा सराव दररोज 1 तास जरी केला तर खऱ्या प्रकारे त्यांना श्रद्धांजली आहे. आणि आणखीन एकदा तुम्हाला गणित दिनांच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. सांगू इच्छिते की आमच्या ट्युशनची सगळी शिक्षक खूपच म्हणजे तळमळीच्या भावनेने सर्वांना शिकवत असतात. मग त्यात करंजाची उदाहरणं देणारे बायराजी सर असतील, त्यानंतर ना आमचे घाडगे सर असतील आणि त्यानंतर ना लॉग टेबल शिकवलेले संकेत पवार सर सुद्धा असतील किंवा फिजिक्सचं सगळे कन्सेप्ट पूर्ण एक्सपांड करून सांगणारे माळे सर असतील आणि बायोलॉजी शिकवणाऱ्या सरतापे मॅडम असतील आणि त्यानंतर ना केमिस्ट्री शिकवणारे शिंदे सर असतील, अनिल पवार सर असतील. हे सर्वजण तर मळीच्या भावनेने शिकवत असतात आणि आम्हाला घाडगे सरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज कसं वागावं, कसं राहावं, मुलींनी कसं बोलावं, मुलांनी कसं बोलावं, शिक्षकांच्या मध्ये बोलावं की नाही बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी घाडगे सरांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. सर तुम्ही सगळं शिकवलं. आता फक्त एक पाठीवरती थाप देऊन फक्त लढ म्हणा, आम्हाला फक्त लढ म्हणा. तुमच्या कृपेने घाडगे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. ओके, थँक्यू प्रतीक्षा. तर गणित तज्ञ म्हणजे काय असतो? आता मी व्यासपीठावर माळे सर आहेत, संकेत पवार सर आहेत, मंगाळे सर आहेत, निपुण पवार सर आहेत, केके सर आहेत, आशिष तापतोडे सर आहेत, शिंदे सर आहेत, सुशील कुमार शिंदे सर आहेत, सिटी पवार सर आहेत. सगळे विद्यार्थी गणित तज्ञ होण्यासाठी
किंवा कुठलाही सायंटिस्ट किंवा विज्ञानवादी होण्यासाठी काय करावं लागतं तर चार्ल्स डार्विन नावाचे सगळ्यांना तुम्हाला म्हणजे परिस्थितीनुसार बदललं पाहिजे हे चार्ल्स डार्विन आपल्याला सांगितले. गणितज्ञ म्हणून कोण असतं हे डार्विनने सांगितले. असा माणूस गणितज्ञ कोण असतो की जो अंधाऱ्या खोलीमध्ये अस्तित्वात नसणाऱ्या काळ्या मांजराला शोधणारा म्हणजे गणितज्ञ. अंधाऱ्या खोलीत म्हणजे अंधार सगळा काळच परत अस्तित्वात नसणारा म्हणजे नाहीच ते आणि त्यात ती काळं मांजर काळ्या मांजराला शोधणारा म्हणजे गणितज्ञ. म्हणजे त्यामध्ये कल्पनाशक्तीचा उपयोग करणं आणि काल्पनिक पद्धतीने काय गोष्टी सांगणे. आता हे कॉम्प्युटरमध्ये लॉजिक वगैरे सगळ्यांनी उदाहरण दिले. इथे मी जास्त वेळ घेणार नाही. आभार प्रदर्शन आहे हे काय भाषणाचा विषय नाही. वेळ जास्त झाला आहे कार्यक्रमाला आपण पुढच्या वेळेस अगदी नियोजनबद्ध आणखी चांगल्या पद्धतीने घेणारच आहे. प्रत्येकाला गडबड आहे. आपला नाश्ता येतोय तोपर्यंत मला सगळ्यांना थांबवून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. मला थोडं आभार प्रदर्शन थोडं बोलणं मनोगत व्यक्त करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. नाश्ता येईपर्यंत थोडं आपल्याला बोलणं गरजेचं आहे महत्वाचं आहे. तर श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी सगळ्यांनी बोललेले. त्यांचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला 32 वर्ष आयुष्य मिळालं सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या बोलतो कार्यक्रमामध्ये टाळ्या वाजवतो घरी जातो झोपतो उद्या परत आपण हाही चालू होतं. परंतु ह्यातून एक शिकलं पाहिजे. कार्यक्रमाचं एक कार्यक्रम असतात कशासाठी. आता 12वीची परीक्षा आली 10वीची परीक्षा आली ती ओमिक्रॉन येईल नाही येईल ती भाग वेगळा झाला. पण तुम्हाला आता प्रामाणिकपणे अभ्यास करणं आणि ह्यातून ह्या गोष्टीतून शिकायचं काय. आता जेवढी सायंटिस्ट लोक आहेत आपण रामानुजनची पूजा करतो. जेवढी मोठी लोक झालेली आहेत किंवा ती सायंटिस्ट असू द्या समाजसुधारक असू द्या नेते मंडळी असू द्या कुणीही असू द्या समाजामधला मोठा माणूस कुणी असू द्या त्या सगळ्यांना त्रास झालेला आहे. सगळ्यांना कष्ट जास्त पडलेलं आहे. आता रामानुजनची परिस्थिती तुम्ही बघितली त्यांचं बॅकग्राऊंड तुम्ही गणित नावाचं अच्युत गोडबोलेंचं पुस्तक वाचा. तुम्हाला खरंच सायन्स तर अच्युत गोडबोलेंची 29 पुस्तक आहेत त्यातली 22 पुस्तकं मला वाटतं मराठीमधून आहेत बाकी इंग्लिशमधून आहेत. त्यातलं किमयागार असेल तंत्रमंत्र असेल नादवेद असेल मुसाफिर असेल रामानुजनची माहिती असणार सगळ्या सायंटिस्ट लोकांची माहिती असणार गणित असेल तर किंवा कुठल्याही सायंटिस्ट लोकांचं उदाहरण घेतलं आईन्स्टाईन असेल रामानुजन असेल न्यूटन असेल रेमान असेल कुठलेही सायंटिस्ट लोक असू द्या त्यांचं चरित्र थोडा अभ्यास केला किंवा आपल्या आता पूर्वीच्या काळामधल्या आपल्या आर्यभट्ट असतील शुक्राचार्य असतील अजून आपल्या तत्वज्ञानामधले चाणक्य किंवा कुठलेही पहिले आपले अर्थशास्त्रज्ञ असतील त्या गोष्टीचा जर थोडा आपण अभ्यास केला तर आपल्या खरं तर जगाला शून्याची देणगी देणारा कोण आहे. शून्य म्हणजे काही नसतं आणि जगाला इन्फिनिटी सांगणारा कोण आहे. भारतामध्ये जर लक्षात घ्या इन्फिनिटी त्यांनाच इन्फिनिटी माहिती होती. लक्षात घ्या इन्फिनिटी यांनी शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षकांनी मला प्रत्यक्षाने सांगितलं की 1/, किंवा कुठल्याही संख्येवर त्या संख्येने भागले उत्तर काय तर 1 येतं. पण रामानुजन शिक्षकांना असा प्रश्न तुम्ही सुद्धा विचारला पाहिजे की असं कसं काय मला कन्फ्युजन वाटते त्या संख्येला भागले उत्तर 1 येतं. मग तिथं लिहिलं 0 तर रामानुजनने खाली सांगितलं 0/0 काही 7 इनडिटर्मिनेट फॉर्म आहेत. 0/0 उत्तर काढता येत नाही. परत 1/∞ असू द्या 0 काय 7 इनडिटर्मिनेट फॉर्म असे निर्णय काय मिळतील. पण 1/∞ काय आहे किंवा 1/0 काय आहे ∞/∞ काय आहे हे जे सगळं काय आहे ते विचार केल्यानंतर कळलं. तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे ह्यातून ह्या कार्यक्रमातून एवढं एकच सांगायचंय की तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीला थोडासा काय केला पाहिजे ताण दिला पाहिजे. ताण देणं म्हणजे काय असं काय पण विचार करणं वेगळाच विचार करणं असं नाही. अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यास केलं की काय होतं सगळ्या गोष्टी साध्य होत असाध्य ती साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकावली म्हणतो आपण. या जगामध्ये अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ओके तर मला जाता एक सांगायचं ह्या सरांनी जसं सांगितलं मॅच्युरिटीचं उदाहरण दिलं सरांनी आणि बंगाली सरांनी खास त्यांना मी काय करावं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट काय हे सांगणं सरांना मला ते महत्वाचं आहे. कारण विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळेला काय होते इंजिनिअरिंग होते मेडिकल होते बी फार्मसी होते डी फार्मसी होते MBA होते सगळं काय होते. परंतु तिकडं जाऊन परत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा पदवी नंतर आता काय करावं आपण कशात शिकतो त्यावेळेस कशात शिकलो आता करायचं काय हे परत BSc झाल्यावर किंवा डिग्री मिळाल्यावर परत आपण विचार करतो शिकलो कशासाठी आपण असा प्रॉब्लेम होतो. सरांना त्याच्यासाठीच सांगितलं सर्व तुम्ही नेमकं आता सरांना सुद्धा इंजिनिअरिंग झालं इथे सगळे ग्रॅज्युएशन झाले आहेत कुणाचं PhD चालू आहे कुणाचं बरेच रिसर्च पेपर चालू आहे B.Ed झालेला आहे D.Ed झालेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा तुमच्या आसपासचे मित्र कोण मैत्रिणी असतील सगळ्यांचे शिकलेले आहेत. परंतु आता ही जी काल आहे ही जी कालखंड तुमचा अभ्यासाचा वगैरे आहे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलंय. परंतु
ह्यात नेमकेपणा काय ते सातत्य. आता हे रामानुजनची आपण जयंती आज साजरी केली, त्यांच्याकडून आपण शिकायचं नेमकं काय, एक सातत्य म्हणतो आपण, कन्सिस्टन्सी म्हणतो. त्यांनी त्यांच्या सातत्य कधीही सोडलेलं नाही. लक्षात घ्या, त्यांना त्रास झाला, कष्ट सोसावे लागले. आता यातून तुम्हाला सातत्य म्हणजे काय असतं, सातत्यानं काय होतं मी हे रिअल लाईफ मध्ये इथं कुठं सायन्सचा विद्यार्थी कुणी शिक्षक असतील किंवा सगळे समाजामधला कुठलाही माणूस असू द्या, कुठलाही घटक असू द्या, प्राणी असू द्या, जीवजंतू सगळे कुणी असू द्या, डायव्हर्सिटी तुम्ही बदललं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगायचा हेतू म्हणजे काय, ज्याच्याकडे सातत्य आहे, सातत्य असणारे नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार म्हणतो. म्हणजे अभंगातला आम्हाला काय सांगायला लागलं, सायन्सचा दिवस आहे, इकडं काय झाले रूढी परंपरा. आणि दुसरा एक विशेष म्हणजे आता ही सरांकडे प्रत्येक फिजिक्सच्या पुढे असतं मॅटाफिजिक्स, अध्यात्मशास्त्र, विज्ञानवाद. ते अच्युत गुडबोलेल तर लय मोठा प्रश्न पडला होता की रूढी परंपरा ही रामानुजन तर म्हणाले माझ्या देवात याला मध्ये त्यांची भक्ती होती, देवीच माझ्या स्वप्नात यायची, रक्ताच्या हाताला ती गणित लिहून द्यायची, रक्ताचा हात यायचा, ती गणित राहिलेला अर्ध पूर्ण करून त्यांची चरित्रामध्ये त्यांनी दिले. म्हणजे आपल्याला वाटतं बाबा हे काय, पण त्यांचे एक आपण त्याला काय म्हणतो श्रद्धा, किंवा आपण तसंच ते आपलं स्वामी विवेकानंद आणि दुसरे रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद सुद्धा नास्तिक आस्तिकचा इथं काय भेदभाव नाही, आपण सायन्सवाले लोक आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. रामकृष्ण परमहंसला स्वामी विवेकानंदांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही देव सगळीकडे व्यापक काय म्हणता, हे जग वगैरे सगळं तुम्ही सांगताय, तुम्ही इथं पूजा करत बसला, देव थोडं का बसलाय, काय अर्थ आहे, काय फायदा. मग ती रामकृष्ण आवास असेल किंवा स्वामी विवेकानंद असतील किंवा सुखवट असतील, त्यांची जी काही शिष्य परंपरा मोठ्या आहे आपल्या भारत देशामध्ये किंवा पूर्वी तुम्ही कुठला जरी विचार केला, त्यांनी प्रश्न विचारला नाही तर तुम्ही कशाला एखाद्या गेला असताय. पण रामकृष्ण परमहंसाने त्यांना चांगलं मार्ग उत्तर दिलं. आता हे विश्व जे आहे, आता हे तुम्ही आपले ते दिव्यांग सायंटिस्ट पण होते, स्टीफन हॉकिंग, त्यांनी सुद्धा या गोष्टीला प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे. कोण पॉझिटिव्ह बोलून, कोण निगेटिव्ह बोलून, कोण आस्तिकवादी बोलून, कोण विज्ञानवादी बोलून, कोण आस्तिकवादी, बऱ्याच जे त्याचे व्यक्ती तेवढ्या बोलले आपले ते देशपांडे हा व्यक्ती तेवढ्या ते पुस्तक आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा राहणार. तुमचे विचार कोण, म्हणजे प्रत्येकाचा विचार वेगळे आहेत, विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. ज्यांनी मॅथ्स शिवला, बायो शिवला, कोण सरांनी सांगितलं, कोण पाटील सुद्धा काही दिवसांनी काही असे लॉ येतील. आपल्याकडे नगरमधलं एक युट्यूबला व्हिडिओ पण टाकलाय, आणि युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपल्या अहमदनगरमधले कापरेकर नाव आहे, दत्तात्रय कापरेकर, डॉक्टर दत्तात्रय कापरेकर. माणसाला छंद आणि सातत्य मोठं बनवते. मोठं म्हणजे असं काय शरीरानं जाडजूड होत नाही, पण मोठं म्हणजे विचारांनी आपल्या समाजामधल्या ताकदीने आपण मोठं होण्यासाठी काय केलं पाहिजे, सातत्य काय होतं. त्या कापरेकर पासून काय सवय होती, सायंटिस्ट लोकांचा विषय म्हणून ते सांगतो. तर त्यांना एक सवय होती किंवा दिसली गाडी, ट्रॅक्टर दिसू द्या, बैलगाडी दिसते नंबर प्लेट, पण कुठलीही गाडी दिसू द्या, गाडी दिसली की नंबर घ्यायचा, उलटा सुलटा मांडाचा वादात की बेरीज करायची, आणि त्यातनं काहीतरी असं कॅल्क्युलेशन, गाडी बसल्या घरापर्यंत असतो कॅल्क्युलेशन करून त्यांनी 6174 नावाला काय केला, कॉन्स्टंट तयार केला. कसा, छंदातून, सातत्यातून. एक छंद माणसाला करतो बघा. तसं ह्यांना सुद्धा काय होता की आता कुठलंही उदाहरण घ्या, रामानुजन असतील, न्यूटन असतील, आता सायंटिस्ट नसतील तरी महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद वेगळा विषय होता, परत कुठलेही सायंटिस्ट लोक रामायण घेतली. म्हणजे ह्या लोकांनी काय केलं, कधी लोक आपल्या 12वीची परीक्षा नापास झाली रामानुजन, किंवा 11वी नापास झाली, त्याच्यामुळे त्यांच्या स्कॉलरशिप गेले 2-3, फक्त ते मॅथ्सचा अभ्यास करत, बाकी सगळे विषय नापास. म्हणजे त्यांचा छंद काय होता की मला मॅथ्समध्ये काय करायचं, त्यांनी एक टार्गेट ठरवून दिलं. जरी नापास झाले तरी त्यांना काय मिळालं, तिकडे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये काय मिळाला, प्रवेश मिळाला. कशामुळे एक जण टार्गेट, एक म्हणजे एक टार्गेट तुम्ही जर पकडलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होते. आता यायला लागलेला नाश्ता जवळ येते, तोपर्यंत एक शेवटची गोष्ट आभार प्रदर्शन सर सिटी पॉवर आभार प्रदर्शन करणार आहे. आता माझं भाषण झालं, आभार प्रदर्शन त्यांच्याकडे गेलं होतं. ओके, तर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, सातत्य काय असतं, सातत्याने काय शक्य होतं. आपल्याला आपल्या जुन्या घर असतं किंवा एखादा फक्त दरवाजा पाठीमागे ती कुंभारी नसते, ती गवतावरची आळी उचलून आणते. कुंभारी माहिती आहे, कुंभारी दम पाकाय गांडीसारख्या बोलत असलं, ती काय करते पावसाळ्याच्या दिवसामध्ये. सातत्य काय असतं बघा, सातत्याने काय होतं, निसर्गामध्ये काय काय चमत्कार आहे. तर ही कुठं मी ऐकलेली गोष्ट आहे, ती खरी असेल नसेल, ती वेगळी असेल, त्यातनं काहीतरी आपण बोध घ्यायचा आहे. तर काय होतं बघा सातत्याने, कुठलीही गोष्ट असू द्या, त्या सातत्यात काय होतं, साध्य काय होतं सातत्यानं. किंवा एखादी गोष्ट आपण परत केली, जसं रामानुजन काय करायचे, झोपलं तरी गणित, रातभर गणित, दिवसा गणित, मंदिरात दर्शन गेले तर परशिवच गणित रामानुजन.
पायथागोरस समोर एकंदर खरं गेलं त्या वाळूच शोध लागलाय. पायथागोरस थेरमचा वाळूत फिरताना मित्राबरोबर फिरताना तिथे रेषा मारत बसल्या बसल्या गप्पा मारत मारत काटकेने काय बसतो माती किती तसं ती वाळू असं काय तर रेषावरून तिथं पायथागोरस शोध लागला. पण आपण इथं बसलो सतरंजी वर्ड काहीतरी कर जोडाजोड कर ह्याच्यावर सुद्धा आहे. नॉट्स ग्राफ थ्री म्हणून पेपर आहे. गाठी कशा बांधायच्या ह्याच्यावर सुद्धा मॅथ्स आहे. बसल्या बसल्या गाठी बांधून त्याच्यात मॅथ्स निघा लक्षात घ्या. म्हणजे कुठं संशोधन करून काय सांगता येत नाही. मग तुम्हाला आधी आपलं कापरेकर वाचण्याचं गाडीत चालली गाडीचा नंबर बघितला कॅल्क्युलेशन केलं तिथं झालं सायंटिस्ट. म्हणजे सायंटिस्ट तुम्ही कुठं कसं होईल सायंटिस्ट काय सांगता येत नाही. फक्त आपला विचार करण्याचा आपल्या विचाराला काय पाहिजे प्रगल्भता प्राप्त झाली पाहिजे. मग तिचं काय काम असतं कुंभारण्याचं असं चिखलाची मातीला असं वारवलाही मोठा झाला काय तर बसत नाही उलटा. पण तिथं एक छोटस घर बनवायचं माती गोळा करून त्यामध्ये काय करायचे गवताचे आळे आणायची आणि ती आळी काय करायची त्याच्या चिखलाचं किंवा मातीचं जे घर बनवलेलं असतं की त्यामध्ये आज ज्या तणाची मुलं तळून त्यामध्ये टाकते. मग ते आता ह्या बायोलॉजी संगीत आहे ह्या जगामध्ये किंवा विश्वामध्ये किंवा ह्या कुठल्याही समाजामधला किंवा कुठल्याही पृथ्वीचा एक घटक घेतला प्रत्येक जीवजंतू असतो त्यांना काय मनाची भावना असते. मन नावाची एक नैसर्गिक शक्ती असते लक्षात. भावना म्हणणं ते वेगळं एक शक्ती असते नैसर्गिक शक्ती किंवा ती निसर्गाचं कंट्रोल कुठल्याही गाडीला ड्रायव्हर तसं कुठल्याही मनाला चालणारा एक कोणतं नैसर्गिक शक्ती असते त्याला आपण देव म्हणतो. नैसर्गिक शक्ती चालू असते प्रत्येक मनाला. तर ती कुंभारी जी आहे ती काय करते आळे आणून त्या चिखलाच्या बनवलेलं जे घर असतं बारकं छोटं त्यामध्ये टाकते. ती काय अशी तिला डायरेक्ट जन्म देत नाही लक्षात घ्या. अशी भरपूर उदाहरणं आहेत. ह्या निसर्गाचा चमत्कार मोठा आहे. अशी जगामध्ये भरपूर शिकण्यासारखं असतं प्रत्येक गोष्टीकडून. तुम्ही ती चकोर नावाचा पक्षी बघितला असेल नुसतं तो प्रकाश पाहून जगतो. चंद्रप्रकाश सूर्याचा चंद्राचा चांदीचा प्रकाश पाहून जगतो. कासव असतं कासव काय दूध पेत नाही काय नसतं. ती नुसतं आईच्या डोळ्यात नुसतं बघतं तिचं पोट बघतं कासवाच्या किल्ल्याला काय वाटत अपवाद एखादं काय म्हणजे काय पण ते अपवादात्मक काही गोष्टी असतात लक्षात घ्या. तर अशा काही गोष्टी आहेत की त्यामध्ये आता ते मी कुंभारण्याचं उदाहरण सांगतो आहे. त्यात तुम्हाला मी सांगायचं काय ते त्या घरट्यामध्ये आणून टाकलं की काय होतं की निश्चित येऊन काय करते त्या आळीला काय वाटते का बाई कुंभारणी मला काय करते आता खाते. कुंभारणी काय करते मला खाते. त्या आळीच्या मनामध्ये सारखा एक विचार असतो की कुंभारणी त्याने मला खाऊन टाकते. ती नुसतं डंक मारते त्याला काय खाऊन टाकत नाही किंवा चावत नाही काय नुसतं डंक चावण्यासारखं करते. त्या आळी सुद्धा मनामध्ये असं माणसं की मला येते आणि खाते. मग तिचं मन असं विचार करते की बाबा सारखा तिच्या डोक्यात 24 तास संध्याकाळी दिवसा रात्री सारखा विचार तोच की बाबा तू कुंभारणी मला खाऊन टाकते. आणि त्या विचारानं तर हे वास्तवादी आहे त्यातून काय शिकायला बोध घ्या तुम्ही. परत विज्ञानाचा विषय वेगळा घ्या पोटात आपल्याला शिकायचं काय आवडतं. मग ते विचार करून काय होतं त्या आळीलाच काय होतं पंख फुटतात. म्हणजे त्या विचार करून सुद्धा तीच कुंभारणी होतं लक्षात घ्या. तसं रामानुजनचं विचारासारखा काय विचार किंवा मग हे मॅथ्स चुकलं हे केलं काय ते केलं सारखा विचार करून काय झालं मॅथ्स समय माणूस मॅथमॅटिक्स किंवा त्याच्या काही नाही लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या ह्या गोष्टी कशातून झाल्या एक सातत्य सारखा विचार त्याच गोष्टीचा केला की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काय होतं यश मिळतं किंवा त्या गोष्टीमध्ये यश होतं का तुम्ही तो विषय घेऊन जाता किंवा त्या गोष्टीचा तुम्ही काय होता दर्जात्मक एक माणूस होऊन जातात. जसं तुम्हाला आजच्या या कार्यक्रमामधून सगळ्यांना एकच संदेश द्यायचा आहे. गणितीय दिवशी सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुनश्च यानंतर सिटी कुमार सर बोलणार आहेत. तर गणितीय दिवसाच्या शुभेच्छा त्यांना येणाऱ्या परीक्षेला माझ्याकडून शुभेच्छा. जास्त वेळ न बोलता या ठिकाणी आज कार्यक्रमाला व्यासपीठावरती त्याबद्दल मी युनिव्हर्सिटी आहे सकाळी पंढरपूर आणि सर्व विद्यार्थी असतील किंवा इथल्या सगळ्या कोण अँकरिंग केलं कोणी बाकीच्या गोष्टी सहकार्य केलं त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानणार आहेत सिटी पॉवर सर. आणि त्यापुढे एक संदेश असतो मला प्रत्येक वेळेस की जोपर्यंत तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत लोक त्यांची स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी तुमचं उपयोग करून घेतात. त्यामुळे तुम्ही काय करता तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सारखा रामानुजनसारखा काय करायचं मॅथ्स किंवा तुमचा दुसरा कुठला विषय किंवा सायन्समध्ये एवढे मार्क मिळेल तुम्हाला हे करायचं मला ते करायचं सारखा ते विचार केला की तुम्हाला ते दिवस मिळून जातं. कुठल्या चित्रपटामध्ये जायला कुठलं तुम्ही चांगल्या म्हणून
हा ते सर सांगतात त्यांच्याकडे आहे ते. मग ते सर सांगतात कुठलीही गोष्ट मनापासून आपण बघितली किंवा ते आपल्याकडे असं वाटतं तर ते मिळते आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्याचे आभार मानतो माझ्यातर्फे. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू. तर यानंतर धन्यवाद सर गाडगे सर. आणि पहिल्यांदा सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व आदरणीय शिक्षक मंडळ आणि विद्यार्थ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला पहिली गोष्ट. आणि सर्व शिक्षकांनी आणि अध्यक्षांनी आपल्या वेळात वेळ काढून तुम्ही इथं हजर झाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही तुमचं हे स्पष्ट केलं. म्हणणं थोडक्यात सांगितलं त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आणि अध्यक्षांचे मी आभार मानतो. स्पेशली ज्यांनी भाषण केलं, अध्यक्ष असतील, माळी सर असतील, इव्हन आपले शिंदे सर आहेत, त्या सर्वांनी तुम्हाला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. आणि सर्वांनी त्यांच्या बोलण्यातून मार्मिकता सोडून ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी घ्याव्यात आणि स्वतःच्या भविष्याची वाटचाल योग्य रीतीनं करावी. आणि हे सर्व करण्यामागं त्या ट्युशनचा काही तसा सहभाग नाहीये, पण हे करण्यामागं गाडगे सरांची एवढी तळमळ होती की बाबा विद्यार्थ्यांनाही काही गोष्टी कळाव्यात. प्रत्येक वेळी आपण ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेला आपण बरेच शिक्षक सांगत असतात तुम्हाला सायंटिस्टची उदाहरणं आपण पण बोलतो की बाबा ह्या सायंटिस्टने याचा शोध लावला. हे सांगण्यामागचं कारण किंवा आजचा गणित दिवस आपण साजरा करण्याचं कारण म्हणजे तुम्हालाही त्यांच्यासारखी विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं. का कोणास ठाऊक कधी तुमच्यातूनच एखादा कोणतरी सायंटिस्ट उभा आहे. आतापर्यंत सर बरेच म्हणले की सर कुठं आपले सायंटिस्ट बघायला मिळाले नाही. चुकून हिच्यासारखी एखादी मॅथमॅटिशियन होईल जी बाळाच्या लेक्चरला गणित सोडवत बसते. तर अशी होऊ शकतात, असं काय नाही. तर कुणी काही होऊ शकतं, काही विषय नाही. तर यातून कोण ना कोणतरी सायंटिस्ट व्हावं किंवा तुम्ही कशाचा तरी शोध लावावा हे याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मला वाटतं आपण आज इथं थांबूया. सर्व शिक्षकांचे पुनश्च आभार आणि ज्यांनी मार्गदर्शन दिलं त्यांचं पुनश्च आभार. आणि हा कार्यक्रम संपला इथं मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांनी नाश्ता करून जायचं.